प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन आहे 2 मे, 1 मे, 3 मे, 4 मे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे 6व्या आशिया कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भारत. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मालदीव. 6वे आशिया कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा मालदीव येथे आयोजित करण्यात आलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे मालदीव देशात आयोजित 6व्या आशिया कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा भारताच्या पुरुष व महिला खेळाडूंनी दुहेरीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर ऑप्शन आहे सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1 मे हा दिवस देशातील कोणत्या 2 राज्याचा स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र व गुजरात, कर्नाटक व केरळ, आंध्र प्रदेश व तेलंगणा, बिहार व झारखंड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र व गुजरात राज्यामध्ये स्थापन दिन म्हणून साजरा केला जातो 1 मे हा दिवस. नेक्स्ट प्रश्न आहे गेट ऑफ इंडिया कोणाच्या स्वागतासाठी उभारलेले होते? तर ऑप्शन आहे जॉर्ज विटेल, जॉर्ज पंचम क्वीन मेरी यापैकी एकही नाही, जॉर्ज व्ही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जॉर्ज पंचम क्वीन मेरी यांच्यासाठी गेट ऑफ इंडिया स्वागतासाठी उभारलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आत्माराम पांडुरंग तडखर यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आत्माराम पांडुरंग तडखर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2021 ई गव्हर्नर सेवा वितरण कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे? तर ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, सिक्कीम, मध्य प्रदेश, केरळ. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य हे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे 2021 ई गव्हर्नर सेवा वितरणमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात गुप्तचरण अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन आहे नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे राज्य. महाराष्ट्रात गुप्तचरण अकादमी प्रशिक्षण केंद्र हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहे? महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहे? तर ऑप्शन आहे सदानंद दाते, विवेक, रजनीश सेठ, देवेंद्र फडणवीस. तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे CRPFचे पूर्ण नाव काय? तर ऑप्शन आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, युनियन पोलीस दल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPFचे पूर्ण फॉर्म आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? तर ऑप्शन आहे हैदराबाद, बेंगळूर, नवी दिल्ली, नाशिक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हैदराबादमध्ये. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हे हैदराबादमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचे चिन्ह आहे? तर ऑप्शन आहे षष्टकोनी, त्रिकोणी, वर्तुळाकार, पंचकोनी तारा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पंचकोनी तारा. महाराष्ट्र राज्याचे पोलीस ध्वजावर पंचकोनी ताराचे चिन्ह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर ऑप्शन आहे विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, कानून व न्याय मंत्रालय, रक्षा मंत्रालय. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 गृह मंत्रालय. पोलीस खाते हे गृह मंत्रालय अंतर्गत येते. नेक्स्ट प्रश्न आहे पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? संचालक, शिपाई, पोलीस महानिरीक्षक, निरीक्षक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 शिपाई. पोलीस दलातील शेवटचे पद हे शिपाई आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिला पोलीस रोबोटचे नाव काय? ऑप्शन आहे आसियो, ॲस्ट्रो रोबोट, KP बोट, आर्यन शुक्ल. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 KP बोट. भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव KP बोट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे सायद्री एक्सप्रेस कोठे धावते? सायद्री एक्सप्रेस कोठे धावते? तर ऑप्शन आहे कोल्हापूर ते मुंबई, सोलापूर ते मुंबई, पुणे ते मुंबई, सातारा ते मुंबई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ते मुंबई. सायद्री एक्सप्रेस ही कोल्हापूर ते मुंबईमधून धावते. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई शहरात लोकसभा मतदारसंघ किती आहे? तर ऑप्शन आहे 4, 5, 6, 8. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 6. मुंबई शहरात लोकसभा मतदारसंघ हे 6 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण कधी केले? तर ऑप्शन आहे 1996, 1994, 1995, 1993. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1996. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई शहरात विधानसभा मतदारसंघ किती आहे? तर ऑप्शन आहे 30, 36, 28, 34. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 36. मुंबई शहरात विधानसभा मतदारसंघ हे 36 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील कोणत्या क्षेत्रात संगम क्षौराचे साठे जास्त आहे? तर ऑप्शन आहे जबलपूर, राजस्थान, मराठवाडा, विदर्भ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे दाल सरोवर कोठे आहे? दाल सरोवर कोठे आहे? तर जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीरमध्ये दाल सरोवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे चंद्र मावळतो त्याच वेळेस तो कसा दिसतो? तर ऑप्शन आहे तेवढा, पूर्वीपेक्षा मोठा, पूर्वीपेक्षा लहान, सुरुवातीला लहान नंतर मोठा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्वीपेक्षा मोठा. चंद्र मावळतो त्यावेळेस तो पूर्वीपेक्षा मोठा दिसतो. नेक्स्ट प्रश्न आहे थायलंडची राजधानी कोणती? थायलंडची राजधानी कोणती? तर ऑप्शन आहे सायाम, जकार्ता, सिंगापूर, बँकॉक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बँकॉक. बँकॉक थायलंडची राजधानी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मॅग्नेशियमच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड. मॅग्नेशियमच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचा राज्य म्हणजे छत्तीसगड. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते? खालीलपैकी कोण घटना समितीचे सदस्य नव्हते? तर ऑप्शन आहे N. गोपाल स्वामी, ठाकूरदास भार्गव, कन्हैयालाल मुंशी, वरील सर्व. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. हे तिन्ही पण घटना समितीचे सदस्य होते. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकार व घटक राज्य सरकारे यांच्या अधिकाराची केलेली विभागणी कोणत्या कायद्यावर आधारित आहे? तर ऑप्शन आहे 1935चा कायदा, 1919चा कायदा, 1909चा कायदा, 1947चा कायदा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1935चा कायदा. भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकार व घटक राज्य सरकाराने यांच्या अधिकाऱ्यांनी केलेली विभागणी ही 1935च्या कायद्यानुसार आधारित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेशासंबंधित कलमे कोणत्या भागात येतात? केंद्रशासित प्रदेशासंबंधित कलमे कोणत्या भागात येतात? तर ऑप्शन आहे भाग 6, भाग 7, भाग 8, भाग 9. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कलमे येतात.